इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला ब्रेक, सर्व उमेदवारी तात्पुरत्या स्थगित. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीकडून जाहीर करण्यात आलेल्या कोणत्याही उमेदवारी सध्या अंतिम नसल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरातील अनेक प्रभागांमध्ये अंतर्गत नाराजी, तक्रारी व संघटनात्मक अडचणी निर्माण झाल्यामुळे सर्व प्रभागांतील उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इचलकरंजी शहरातील अनेक ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांबाबत तक्रारी दाखल झाल्या असून या तक्रारी थेट मुख्यमंत्री तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबई येथे तातडीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीस मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार राहुल आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, निरीक्षक मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्यासह अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांचा पुढील निर्णय जाहीर होईपर्यंत भाजप शिवसेना युतीकडील सर्व उमेदवारी स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चॅनलला सबस्क्राइब करा.